आज अभिनव सामाजिक संस्थेच्या वतीने पूनमगेट जिल्हा परिषद या ठिकाणी आम्ही सिटी बस संदर्भात आंदोलन केलेलं आहे। या अगोदर देखील आम्ही शहरातली सिटी बस सेवा सुरू व्हावी यासाठी आंदोलन केले। त्यावेळेस आम्हाला महानगरपालिका प्रशासनाने आश्वासन दिले होते की जानेवारी महिन्यात 100 ई बसेस प्रधानमंत्री योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या आहेत आणि साधारणतः 30 बसेस या जानेवारी महिन्यापासून सोलापूर शहरात धावतील। परंतु अद्यापही 6 महिने उलटून गेले, सिटी बस सेवा सोलापुरातली सुरू झालेली नाहीये। यासाठी प्रशासनाच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि प्रशासनाला आणखीन एकदा अंतिम आम्ही विनंती करणार आहोत की सोलापूर शहरातली सिटी बस सेवा ही सुरू करावी। कारण सोलापूर शहर हे यंत्रमाग कामगारांचं शहर आहे। कारखान्यामध्ये इथले कामगार जे जात येत असतात त्यांना जायला यायला त्रास होतो सिटी बस नसल्यामुळे, आणि सिटी बस बंद असल्यामुळे रिक्षावाले जे आहे ते मनमानी कारभार करत आहात। जवळपास तिप्पट ते चौपट भाडं रिक्षावाले लुटत आहेत लोकांना। त्यामुळे लोकांची हाल व्हायला लागली। आता शाळा कॉलेजेस सुरू झालेले आहेत, विद्यार्थी शाळा कॉलेजला जातात, परंतु त्यांना सिटी बस बंद असल्यामुळे विनाकारण जास्त पैसे खर्चावे लागतात। महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये रिक्षामध्ये महिला किंवा मुलींनी एकटेपणामध्ये प्रवास करत असताना त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होते। अशा अनेक समस्या ह्या सोलापूर शहरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करताना भेडसावत आहेत। परंतु महानगरपालिका प्रशासन हे झोपलेलं आहे, फक्त आश्वासनांचं गाजर आम्हाला देत आहे। सर्व प्रकारचे टॅक्सेस ह्या महापालिका प्रशासनाकडून लुटले जात आहेत आणि नुसत्या मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जात आहेत। या सर्वांच्या निषेधार्थ आज या ठिकाणी आम्ही अभिनव संस्थेच्या माध्यमातून आंदोलन केलेलं आहे।